चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारताची टीम जाहीर। या दिग्गज खेळाडूंची झाली हकालपट्टी आणि या खेळाडूला संघामध्ये झाले कमबॅक, मिळाले स्थान। शुभमन गिलचे वर्चस्व टीम मीडियामध्ये वाढले, तर कोणत्या खेळाडूंना स्थान भेटले आहे आणि कोणत्या खेळाडूंना डच्चू भेटला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती। या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, 18 जानेवारी आज दुपारी टीम इंडियाची घोषणा झाली। तर या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मोठमोठ्या खेळाडूंना डच्चू देण्यात आला, जसे की संजू सॅमसन, मोहम्मद सिराज या खेळाडूंना डच्चू देण्यात आला आणि शुभमन गिलला उपकर्णधार बनवण्यात आले, वाईस कॅप्टन शुभमन गिलला बनवण्यात आले। तर मोहम्मद शमीचेही कमबॅक झालेले आहे। तर 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे। 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या दरम्यान चॅम्पियन ट्रॉफी खेळवली जाणार आहे। चॅम्पियन ट्रॉफी ही पाकिस्तानात खेळवली जाणार आहे, परंतु भारताचे सामने दुबईच्या मैदानावरती खेळवले जाते। तर आपण पाहूया भारताचा संपूर्ण संघ चॅम्पियन ट्रॉफी कसा आहे। तर रोहित शर्मा भारताचा कॅप्टन असणार आहे आणि शुभमन गिलचे प्रमोशन झालेले आहे। शुभमन गिलला उपकर्णधार पद या चॅम्पियन ट्रॉफीसाठी देण्यात आलेलं आहे। नंतर बॅट्समन विराट कोहली, श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल, विकेटकीपर मध्ये के.एल. राहुल आणि ऋषभ पंत या 2 विकेटकीपरला संधी देण्यात आली आहे। तर ऑलराऊंडर्स मध्ये हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर याला देखील स्थान देण्यात आलेलं आहे आणि कुलदीप यादव हा स्पिनर आहे। कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे भारताचे या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये स्पिनर्स आहेत। तर फास्ट बॉलिंग मध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या हे फास्ट बॉलिंगचा भार सांभाळते आणि अर्शदीप सिंग याची देखील वापसी झालेली आहे। तर अशी आहे भारताची चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम। तर मित्रांनो, आपणास काय वाटते, भारत चॅम्पियन ट्रॉफी जिंकू शकेल का? आपणास काय वाटते पण कमेंट सेक्शन मध्ये सांगा। आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।